डार्क कॅटल केमिकल इंडिया यांच्या CSR निधी उपक्रमातून सप्रेम आणि नवदृष्टी संस्था यांच्या सहकार्याने मी बायकी डार्क कॅटल जंगल कप स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपयांचे पारितोषिक संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतने तर द्वितीय क्रमांकाचे 75,000 रुपयांचे पारितोषिक अकोले तालुक्यातील लईत खुर्द ग्रामपंचायतने पटकावलं आहे। मी बायकी पद्धतीनुसार 1 गुंठा जागेत सुमारे 42 प्रजातींची 300 देशी झाडे एकत्र लावली गेली होती। झाडांची घनदाट लागवड केल्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक वाढीची स्पर्धा निर्माण होत असते। अवघ्या 2 ते 3 वर्षांमध्ये जैवविविधतेने समृद्ध असे दाट जंगल तयार होते। या उपक्रमामुळे गावोगावी खऱ्या अर्थाने वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी राहत असून आतापर्यंत महाराष्ट्रामधील 155हून अधिक गावांमध्ये मिवायकी जंगले उभी राहिली आहेत। या जंगल कप स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 50 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता। या सर्व ग्रामपंचायतींनी 1 गुंठ्यामध्ये 300 झाडे लावली होती आणि त्या प्रेरणेतूनच या सर्व गावांना वृक्ष लागवडीची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच सहभागी गावांमध्ये मिवायकी तयार झाली। मिवायकीचे सर्वप्रथम बक्षीस पात्र ठरलेल्या तिगाव ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वर सानप, नवदृष्टी संस्थेचे शशी भूषण आणि डॉक्टर प्रदीप काकडे यांनी पाहणी करून त्या सर्व मिवायकीचे परीक्षण केले आणि सहभागी झालेल्या 50 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती मिवायकी जंगल कप स्पर्धेसाठी पुरस्कारासाठी प्राप्त ठरल्या। मिवायकी जंगल कप स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपयांचे बक्षीस संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतने पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे 75,000 रुपयांचे बक्षीस अकोले तालुक्यातील लईत खुर्द ग्रामपंचायतने पटकावले। तृतीय क्रमांकाचे 50,000 रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले असून त्यामध्ये येवला तालुक्यातील पुसूर आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील डोंगरगाव या ग्रामपंचायतींना विभागून देण्यात आले आहे। या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ 10,000 रुपयांचे बक्षीस विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबरडा, येवला तालुक्यातील रेंडाळे, विसापूर आणि संगमनेर तालुक्यातील सातपूर, मालदाड आणि निळवंडे या ग्रामपंचायतींनी पटकावले आहे। राजस्थानचे सुप्रसिद्ध जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह पद्मश्री चैत्रा मजी पवार, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, डार्क कॅटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे CSR हेड संतोष जगदने, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे, सामाजिक कार्यकर्त्या नताशा मिश्रा, जिल्हा परिषद नाशिक माजी सदस्य सीमंतिनी गोकाटे, येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सप्रेम संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश गायकवाड तसेच या संस्थेचे अधिकारी भाऊसाहेब वावीकर, बाळासाहेब गायकवाड, अनिल कवठे, प्रकल्प समन्वयक हिमांशु लोहकरे, तालुका समन्वयक नितीन कोकणे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। डोळ्याचं पारणं फेडणारी आणि आनंदाश्रू दाटून आणणारी ही स्पर्धा आज डार्क कॅटल जंगल कप 2.0 ही आता साजरी झाली आणि विजेत्यांचा जो आनंद द्विगुणित बघताना खरोखर आम्हाला भरभरून आलं। आणि ही जी काही जंगल चळवळ लोक सहभागाने सुरू झालेली आहे ही खरोखर फार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत। अगदी 11 तालुके 5 जिल्हे यामध्ये ही स्पर्धा पोहोचलेली आहे आणि लोकांचा सहभाग हा जवळपास 60-70% आहे आणि आमचा सहभाग हा फार अत्यल्प आहे। परंतु ही सगळी चळवळ ही लोकसहभागाची ताकद आहे आणि मला आशा आहे की ह्याने आपल्या संपूर्ण पृथ्वीवर आलेलं आपलं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट किंवा क्लायमेट चेंजचं संकट ह्याला आपल्याला सर्व एकीच्या बळीने थोपवून आपल्याला कुठेतरी थांबवता येईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला निसर्गाची सेवा करता येईल। माझं सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, सर्व झेडपींना आणि त्याचप्रमाणे पंचायत समितींना आव्हान आहे की आपण ही वृक्ष चळवळ आपल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचवावी आणि आपल्या पृथ्वीची पुन्हा एकदा तिला नटवावी अशी माझी मनोमनी इच्छा आहे। जे काही सहकार्य लागेल ते डार्क कॅटल आपला सढळ हस्ते करण्यास तयार आहे। तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आमच्या मदतीची आपल्या सेवेची आम्ही आपल्याला विनंती करतो। नमस्कार। आज या ठिकाणी डार्क कॅटल जंगल कप स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा लाभ मिळाला होता। या अनुषंगाने या डार्क कॅटल ही संस्था, या संस्थेचे पदाधिकारी असतील, जे कर्मचारी असतील, त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी त्या मियावाकी जंगलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यात आले। त्या मार्गदर्शनाच्या आधारे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला
या डार्क केटल जंगल कप स्पर्धेच्या सत्र 2 मध्ये आमच्या सोनेवाडी तालुका संगमनेर या गावाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं हा गावाच्या विकासामध्ये किंवा गावाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने आज या ठिकाणी आम्हाला आनंदाची गोष्ट वाटते की आमचं गाव खऱ्या अर्थानं पर्यावरणाच्या दृष्टीने आज या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातच या ठिकाणी 1 नंबरचं गाव म्हणून आम्हाला या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे। तर त्या अनुषंगाने आमच्या गावातील सर्व नागरिक असतील, ग्रामपंचायत सरपंच असतील, सदस्य असतील किंवा इतर नागरिक असतील, यांचा सर्वांचा सहभाग आहे आणि या सहभागाच्या अनुषंगाने आम्हाला हे आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळण्याचा लाभ मिळालेला आहे। मी आमच्या सर्व सोनेवाडी ग्रामस्थांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो। आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आज मियावाकी जंगलाची स्थापना या आमच्या सोनेवाडी ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतच्या आवारामध्ये झाली, तशीच एक स्थापना प्रत्येकाच्या घरी हे मियावाकी जंगल झालं पाहिजे आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासूनच करणार आहे। तसेच माझे सहकारी असतील, आमचे गणेश गोमासे असतील, भागवत सांगळे असतील किंवा आमचे किसन नाना, हे सर्वच आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही काम करून या ठिकाणी या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा सहभाग लाभलेला आहे। सर्व ग्रामस्थांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। S9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।